नमस्कार, मी गणेश जाधव आणि आपण पाहत आहात MCN न्यूज. छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली. अनेक पक्षांचे उमेदवार आपल्याला निवडणुकीच्या रिंगणामध्ये बघायला मिळत आहे. मात्र आता हे उमेदवार मतदारांना भेटताय आणि आश्वासन देत आहे. माझा प्रभाग माझं व्हिजन. नेमकं व्हिजन या नगरसेवकांचं माझी काय आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत. माझा प्रभाग माझं व्हिजन या कार्यक्रमातून आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 7 मधील अधिकृत उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जे उमेदवार आहे गीतांजली सुदाम मामा सोनवणे ह्या आपल्यासोबत आहेत आणि सुदाम मामा देखील आपल्यासोबत आहे जे की महापौर देखील राहिलेले आहेत. तुमचं या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे. मामा, मला सांगाल का तुम्ही महापौर देखील राहिलेला आहात आणि आता तुमच्या पत्नीला नगरसेवक या पदासाठी उभा केलेला आहे, तर यामागचं नेमकं कारण काय? यामागचं नेमकं कारण म्हणजे मी वयाच्या 16 वर्षापासून शिवसेनेच्या माध्यमातून लोकांची सेवा करत आलो आहे. अच्छा. मला शिवसेनेने 1995 साली मला पवननगर या भागातून मला उमेदवारी दिली. अच्छा. आणि लोकांनी मला बाहेरचा उमेदवार असताना देखील चांगल्या भरघोस मताने मला निवडून दिलं. अच्छा. आणि माझा राजकीय प्रवास हा सुरू झाला. मी सभागृह नेता झालो. अच्छा. 1999ला मी महापौर झालो. अच्छा. म्हणजे ज्यावेळेस मी महापौर झालो तर या देशामध्ये 62 महापौर होते. अच्छा. आणि त्या 62 महापौरापैकी मी सर्वात तरुण महापौर होतो. अच्छा. म्हणजे माझं वय त्यावेळेस 27 वर्ष होतं. ही किमया जी घडली ती शिवसेनेच्या माध्यमातून घडली, माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून घडली. आणि मला म्हणजे काही जन्मापासून राजकीय वसा नव्हता, परंतु मी या सिडको अडगावमध्ये ज्यावेळेस आलो मला या ठिकाणी राजकारणाची आवड निर्माण झाली. मी शिवसेनेच्या माध्यमातून लोकांच्या समस्या, लोकांवर होणारे अन्याय, लोकांना दुःख सुखामध्ये साथ देण्याचं काम मी करायला लागलो. अच्छा. लोकांनी मला त्याचा प्रसाद म्हणून मला नगरसेवक केलं, महापौर केलं, सभागृह नेता केलं. मी परत 2000ला उभा राहिलो. 2000ला सुद्धा मी नगरसेवक म्हणून निवडून आलो. मग आता पत्नीला उभा करण्यामागचं कारण काय? आता पक्षाची इच्छा होती की मीच उभं राहायला पाहिजे म्हणून. अच्छा. पण माझं एक हे असतं, मी माझा स्वभाव कधी मी चेंज करत नाही की मी ज्या सभागृहामध्ये महापौर पद भोगलं त्या सभागृहात मी नगरसेवक म्हणून जाणं मला उचित वाटत नाही. आणि दुसरी एक गोष्ट अशी होती की माझं एक तत्व आहे, मी ज्यावेळेस दुसऱ्यांदा नगरसेवक झालो आणि मी त्या महापालिकेमध्ये आयुक्त, काही नगरसेवक, काही पदाधिकारी यांचा भ्रष्टाचार मी ओपन केला. अच्छा. मी कागदोपत्री सर्व पुरावे पण दिले. अच्छा. परंतु शिवसेनेमध्ये काही लोकांनी, मी ज्या पद्धतीने माझी राजकीय वाटचाल चालत होती ती राजकीय वाटचाल रोखण्यासाठी मला त्यांनी कैचीत पकडलं आणि पक्षाला असं सांगितलं की बा हे सगळं चुकीचं आहे. आणि यांनी म्हणजे चुकीचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला. माझ्यासोबत अंबादास दानवे पण होते, संजय शिरसाट पण होते. मग मी असं ठरवलं की ज्या सभागृहामध्ये मी इमानदारीने काम केलं, मी त्या सभागृहामध्ये जनतेच्या हिताचे प्रश्न मी त्या ठिकाणी मांडले. परंतु पक्षाने माझी चुकी नसताना माझ्यावर अन्याय केला, मला राजीनामा द्यायला लावला. मी राजीनामा दिला. मी ज्या दिवशीपासून राजीनामा दिला त्या दिवशीपासून मी महापालिकेची पायरी देखील चढलो नाही. आज मी नाही गेलो. मी मुख्य इमारतीमध्ये मी आजही गेलेलो नाही. मग पक्षाला असं वाटलं की बाबा मला उमेदवारी द्यावी, मला उभं करा म्हणून. पण मी पक्षाला सांगितलं मी काही उभं राहत नाही. मग त्यांनी सांगितलं पत्नीला उभं करा. ठीक आहे. मग आता राजकारण आहे, योगायोगाने सर्वसाधारण महिला वाढ झालेला होता. मग मी पत्नीला उमेदवारी घेतली. अच्छा. आता आपण सध्या प्रभागामध्ये फिरताय. माझा प्रभाग माझं व्हिजन आपण म्हणताय. काय व्हिजन मतदारांपर्यंत पोहोचवताय किंवा काय व्हिजन ठेवून तुम्ही ही निवडणूक लढता? मी MCNचं स्वागत करतो की आपण या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये हा जो उपक्रम चालू केला की माझा प्रभाग माझं व्हिजन हे असलंच पाहिजे. नाही तर तुम्ही बघा काहीतरी म्हणजे हुल्लडबाजी करून नगरसेवकाला उभं राहणं आणि तुमच्याकडे व्हिजन काय, तुम्ही त्या सभागृहात गेल्यानंतर तुम्ही लोकांच्या मूलभूत सुविधा कशा उपलब्ध करून देणार याचं पण तुम्हाला ज्ञान असलं पाहिजे.
तर मी माझं व्हिजन म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल, मी ज्यावेळेस नगरसेवक होतो, हां महापौर असताना देखील महापालिकेकडे सिडको भाग हा हस्तांतरित नव्हता. हो. म्हणजे महापालिकेच्या वतीनं फक्त सिडको अडकोवासियांना पाण्याची सुविधा देण्यात येत होती. मी त्यावेळेस सिडको अडकोचा हा भाग झपाट्याने वाढतोय म्हणून त्या भागामध्ये मी एक एक्सप्रेस लाईन टाकली अच्छा. की त्या माध्यमातून सिडको अडकोला कमीत कमी 5 MLD पाणी जास्त मिळेल. अच्छा. आणि मी महापौर असेपर्यंत, दुसऱ्या वेळेस नगरसेवक असेपर्यंत सिडको अडकोमध्ये प्रत्येक भागामध्ये 4 दिवसाला पाणी यायचं. आज परिस्थिती अशी झाली, घरं तेच आहे, भाडेकरू वाढले, पाण्याचा टायमिंग वाढला, 10 दिवस 12 दिवस 13 दिवस, म्हणजे लोक परेशान आहे पाण्यासाठी. तर माझं विजन असं असणार आहे की ज्या प्रभागामध्ये, ज्या सिडको अडकोमध्ये मी माझी राजकीय कारकीर्द सुरू केली, या भागामध्ये आमच्याकडे स्थावर म्हणजे घरं जे आहे सिडकोचे हे 28,000 घरं आहे. अच्छा. आणि सोसायटीचे प्लॉट हे 3,500 आहे. अच्छा. सिडको अडकोतील नागरिक हा प्रामाणिकपणे पाणीपट्टी भरतो, तरी पाणी आम्हाला 14 आणि 15व्या दिवशी. दिवसाला. मग माझं विजन हेच असेल की ज्या लोकांच्या मूलभूत सुविधा आहे, पाणी आहे, ड्रेनेज लाईन आहे. आता तुम्हाला ड्रेनेजचं एक सांगतो, सिडको अडकोमध्ये काही भाग असे की सिडको वसाहत जेव्हा निर्माण झाली तेव्हा ड्रेनेज लाईन टाकलेल्या आहे, अच्छा. त्या अजून सुद्धा चेंज केलेल्या नाही. त्यावेळेस नवरा बायको, 2 लहान लहान मुलं. आज नवरा बायको, मुलांचे लग्न, म्हणजे परिवार वाढला, परंतु ड्रेनेज लाईनच्या पाईपलाईनची व्यास जो म्हणजे हे जे असते तिथे तेवढीच आहे. मग तुम्ही महापौर पण होता, माजी सभागृह नेता पण होता, नगरसेवक पण होता, तरी मात्र अजून समस्या सुटल्या नाही प्रभागातल्या. आमच्याकडे मग सिडकोचं हस्तांतरच नव्हतं ना माझ्या पिरियडला. मी तुम्हाला पहिल्याच वेळेस सांगितलं की फक्त महापालिकेच्या माध्यमातून सिडको अडकोला पाणी देत होतो आपण फक्त. अच्छा. बाकीच्या सुविधा ह्या सगळ्या सिडकोकडे होत्या, अच्छा. म्हणून आम्हाला महापालिकेच्या माध्यमातून काही करता आलं नाही. आपल्या प्रभागामध्ये आता सध्या तुम्ही फिरताय, डोर टू डोर प्रचार करताय, काय मतदारांचा प्रतिसाद बघायला मिळतोय आणि काय समस्या आहेत मुख्य तिथल्या? एक बघा, मी म्हणजे 85-86 पासून त्या सिडको अडकोमध्ये माझं राजकारणाला मी सुरुवात केली. लोकांच्या समस्या कोण सोडू शकतं आणि त्या डंकेच्या चोटवर कोण सोडू शकतं हे लोकांना सुदाम सोनवणेच्या बाबतीमध्ये चांगलं माहिती आहे. लोक त्या समस्या मला सांगतात, मी त्या जरी राजकारणात जरी नसलो तरी मी त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. आणि आता जर माझी पत्नी निवडून आली, आमचे 4 जण निवडून आले, तर त्या प्रभागामध्ये समस्या ज्या काही असतील त्या आम्ही सगळ्या सोडू. ताई, आपण तुमच्याकडे येऊयात. सध्या तुम्ही मतदारांच्या घरापर्यंत पोहोचताय, प्रचार करताय, एक महिला उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहात, तर काय वाटतंय, काय अनुभव येतोय, काय सांगाल? चांगला प्रतिसाद मिळतोय आम्हाला लोकांचा आणि व्यवस्थित बोलताय. यांचं पहिलं जे कामं केलेले आहे ते सांगताय लोक आम्हाला की कामं केलेले मामाने पहिले, आम्ही तुम्हालाच निवडून देऊ, असं म्हणजे फोन करून लोक म्हणजे आम्हाला सांगताय असं. अच्छा. ताई, मला सांगाल, एक महिला उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे, महिलांसाठी जर तुम्ही निवडून आला तर महिलांसाठी काय कामं करणार आहात? हेच आता महिला सुरक्षेचा प्रश्न खूप गंभीर झालाय गंभीर आपल्या झालाय. शहरात, पण आहे सगळीकडेच वाढलेला आहे तो. नक्की. तर आपण प्रयत्न करू आता ते महिला सक्षमीकरण चालू करण्याचा आणि बचत गटाच्या माध्यमातून काही असे गृह उद्योग असे चालू करू महिलांसाठी. तुमच्या प्रभागामध्ये मुख्य समस्या काय आहेत? पाणी, लाईट, कचरा? हो, पाण्याचा प्रश्न तर आहेच, गंभीर प्रश्न आहे पाण्याचा. आणि रस्ते, रोड हे तर आहेच सगळेच. अच्छा. आता तुमच्या प्रभागाकडे जर बघायचं झालं मामा, तर त्या प्रभागामध्ये खूप वर्दळीचा प्रभाग आहे. जसं सिडको असेल, हडको असेल, TV सेंटर असेल, तर खूप मोठा पार्किंगचा प्रॉब्लेम आहे. तर याचं काही विजन आहे का? यासाठी काही काम करणार आहात? आता ती सिडकोची वसाहत आहे आणि सगळा कामगार वर्ग आहे. आज आमच्याकडे तुम्ही जर बघितलं TV सेंटर चौकामध्ये, तर तिथं 2-2 घंटे 1-1 घंटा ट्रॅफिक जाम होते, कारण लोकांची वर्दळ खूप आहे तिथं आणि नियोजन नाही. आमच्या प्रभागामध्ये म्हणजे पार्किंगची जी काही व्यवस्था होत्या, सिडको अडकोमध्ये एकच ग्राउंड सोडलो तेवढं यंदाचं. त्या ग्राउंडमध्ये छत्रपती संभाजी महाराज नावाने त्या ठिकाणी मार्केट उघडलं, परंतु पार्किंगसाठी व्यवस्था केली गेली नाही. आज तुम्ही जर तिथं बघितलं, मी
महापौर असताना मी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी उभा केला. अच्छा. म्हणजे माझ्या याच्यामध्ये राजकीय कारकिर्दीमध्ये मला सगळ्यात मोठा जर अभिमान असेल तर तो छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा मी चौकात बसू शकलो अच्छा. त्याचा मला फार मोठा अभिमान आहे. आज तिथं त्या ठिकाणी तुम्ही जर बघितलं असेल की छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी स्वतःचा रक्ताचा सडा टाकला. हो. परंतु आज तुम्ही जर बघितलं त्या परिसरामध्ये दारूच्या दुकानाची एवढी समस्या गंभीर झालेली आहे, म्हणजे त्या रस्त्यावर महिलांना जाणं येणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे. मग मला सांगा, मागील नगरसेवकांनी जे कामं केलेत म्हणजे 10 वर्षापूर्वी किंवा 5 वर्षापूर्वी, त्यांच्या कामावरती तुम्ही समाधानी आहात का? समाधानी जर असतो तर मला बोलण्याची वेळ चालली नसती. आणि माझा स्वभाव आहे, ज्या गोष्टी खऱ्या आहे त्या खऱ्या पद्धतीने, मग तो विरोधक जरी असला तरी त्याला चूक किंवा बरोबर म्हणणं हा माझा स्वभाव आहे. आत्ता तुम्ही बोललात की तिथे म्हणजे मद्य विक्री असेल किंवा महिलांसाठी तो भाग आता सुरक्षित राहिला नाही, तर मग तो भाग सुरक्षित राहावं यासाठी काय उपाययोजना करणार आहात? उपाययोजना करणार ना, माझ्याकडे आखणी आहे कशा पद्धतीनं म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी हे काम करायचं ते सगळं नियोजन माझ्याकडे आहे. तर तुमच्या भागात जर बघितलं तर तरुण जे युवक आहेत यांचं प्रमाण खूप आहे. म्हणजे जे बाहेर गावावरून जे तरुण इथे शिक्षणासाठी येतात किंवा क्लासेससाठी येतात यांचं प्रमाण खूप सर्वाधिक तुमच्या भागामध्ये आहात. तर या तरुणांसाठी रोजगार असेल किंवा काही संधी उपलब्ध करून देणार? आज म्हणजे परिस्थिती अशी की माझा 92 पासून लेबर कॉन्ट्रॅक्टचा माझा व्यवसाय आहे. माझ्याकडे कमीत कमी 1000-1100 मुलं मुली काम करतात. आता आपण ही जी ग्रामीण भागामधली जी मंडळी या ठिकाणी येते ही सगळी म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यामधली मंडळी आहे, म्हणजे सगळी आपल्या जोडची आपलीच मंडळी. परंतु पोलीस भरतीच्या माध्यमातून ते लोक या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहे. या लोकांना त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, या लोकांची म्हणजे नोकरीची व्यवस्था झाली पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. नक्कीच. सध्या तुम्ही म्हटलात की या मुलांसाठी आम्ही ग्राउंड असेल किंवा जे काही क्लासेस असेल यावरती आम्ही भर देणार आहोत. स्थानिक पातळीवरती म्हणजे तुमच्या प्रभागासाठी आरोग्य आणि शिक्षण हे खूप महत्त्वाचा भाग आहे. तर यावरती काय काम करणार आहात किंवा काय व्हिजन आहे? महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या काही मूलभूत सुविधा आहे, म्हणजे उदाहरणार्थ पाणी झालं, ड्रेनेज झालं, आरोग्य झालं, साफसफाई झालं, दिवाबत्ती झालं, आरोग्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकांना मोफत याच्यामध्ये आरोग्याच्या सुविधा कशा मिळतील याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. आता मतदार असे म्हणतात की निवडणूक आली की प्रचार आणि गल्लोगल्ली आम्हाला बघायला मिळतात नगरसेवक किंवा भावी इच्छुक उमेदवार. त्यानंतर 5 वर्षानंतर हेच नगरसेवक आम्हाला कुठेतरी बघायला मिळत नाही. तर त्यांच्याशी संपर्कात तुम्ही राहावं त्यासाठी तुम्ही काय कराल? मी आजही तुम्ही आमच्या सिडको अडकोमध्येच हे करा, म्हणजे मी नगरसेवक जरी नव्हतो तर लोकांच्या सुखदुःखामध्ये मी तुम्हाला पहिले सांगितलं, मला साधा सिंगल लहान मुलाने जरी फोन केला की मला असाचा प्रॉब्लेम आहे तर मी त्याचा प्रॉब्लेम सोडण्यासाठी प्रयत्न करतो. लोकांच्या दुःखात असेल, सुखात असेल, वैयक्तिक भांडणामध्ये असेल, पण सुदाम सोनूने त्या ठिकाणी जाऊन लोकांच्या समस्या सोडण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच. जर ताई आपण तुमच्याकडे येऊया, जर तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलात तर पहिल्या 100 दिवसामध्ये तुम्ही मुख्य कामं काय करणार आहात? म्हणजे पाणी हा मुद्दा तर तुमचा आहेच, शहराचाच नाही तर हा संपूर्ण जिल्ह्याचाच आता प्रश्न बनलेला आहे. तर पहिल्या 100 दिवसामध्ये काय कामं करणार आहात? हेच आपल्या नळाच्या पाण्याचा मोठा प्रश्न आहे, तो आम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू आणि नंतर हळूहळू कामं चालू करू. आता हे आहेच माझ्या पाठीशी. साफसफाई आहे, आरोग्य आहे, याकडे आम्ही प्रामुख्याने लक्ष देऊ. नक्कीच. मला एक सांगा, इतरही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे बरोबर, तर मतदारांनी तुम्हालाच का मतदान करावं किंवा तुम्हालाच का पसंती द्यावी? एक बघा, म्हणजे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की मी फार कमी वयामध्ये राजकारणामध्ये आलो. आज तुम्ही सिडको अडकोमध्ये जर गेलं, तुम्ही त्यांना जर म्हणलं सुदाम सोनवणे, तर लोक सुदाम सोनवणे नाही म्हणणार, सुदाम मामाचं घर का असं विचारतील लोक. म्हणजे मी लोकांच्या हृदयामध्ये माझी जागा निर्माण केली आहे. मी फार कमी वयामध्ये मामा
म्हणजे लोकांना सख्खे भाषे बी मामा म्हणत नाही, पण मी या सिडको अडकोच्या टोटल लोकांचा मामा. म्हणजे म्हातारा माणूस असला त्यांचा मी मामा, म्हातारी आजी असली त्यांचाही मी मामा, लहान मुलगा असला तरी मी त्यांचा मामा. म्हणजे मी लोकांच्या दुःखासुखात सामील झालो, लोकांना मी आपलंसं केलं, लोकांच्या समस्या सोडण्यासाठी मी प्रयत्न केले, म्हणून मी लोकांच्या मनामध्ये जागा केली. अच्छा, पण तरी पुन्हा मी पाण्याकडेच येतोय. पाण्यासाठी तुम्ही बऱ्याच वेळेस आंदोलनं केली आहे. पाणी या चळवळीमध्ये देखील म्हणजे तुम्ही खूप जास्त अग्रेसिव्ह होतात, तर त्यावरती काय सांगाल? म्हणजे आम्ही सिडको अडकोमध्ये जेव्हा या वसाहतीमध्ये पाणी पुरवठा कमी प्रमाणात होत होता, आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून हांडा मोर्चा काढला होता. त्यावेळेस म्हणजे आमच्या महिला आमच्यावर लाठीचार्जसुद्धा झालेला होता. आणि त्याच्यानंतर ही पाण्याची समस्या थोडी पूर्ववत आली, पूर्ण नाही झाली, पण काही प्रमाणामध्ये ती सुटली. आता पाण्याचा प्रश्न एवढा गंभीर बनला आहे की तो प्रश्न म्हणजे सध्या नागरिकांना फार भेडसावतोय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं नेतृत्व आणि ही विचारधारा घेऊन तुम्ही पुढे कसं चालणार? लोकांच्या समस्या सोडणे, लोकांच्या दुःखासुखात जाणे. जसं माननीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवण दिली होती की राजकारणामध्ये 80% समाजकारण आणि 20% राजकारण, म्हणजे समाजाच्या हिताचे जे काही हे असतील ते करण्याची शिकवण आम्हाला बाळासाहेबांनी दिली. त्या पद्धतीने आम्ही शिवसेनेची मशाल हातात घेऊन पुढे चाललोय. आता जर तुमच्या मतदारांना काही ठोस आश्वासनं द्यायची झाली या क्षणाला, तर ती कुठली असणार? आश्वासन नाही, मी त्यांना एकच सांगेल, आणि लोकांना माझ्यावर तेवढा विश्वास पण आहे की जो पाण्याचा गंभीर प्रश्न बनलेला आहे आणि तो प्रश्न मी शिवसेनेच्या माध्यमातून निकाली काढेल. आणि माझे जे मी तर लोकांना असं आव्हान करीन सिडको अडकोतल्या की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मशाल चिन्हावर जेवढे काही उमेदवार आहे, ह्या सर्व उमेदवाराला या लोकांनी आशीर्वाद देऊन विजयी करा. हे कशासाठी करा की आमचा जो नगरसेवक निवडून येईल तो नगरसेवक फोनवर मेसेज टाकणार नाही की तुम्हाला उद्या पाणी येणार, परवा पाणी, हे नाही. हे काम नगरसेवकाचं नाही, हे काम महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याचं आहे. माझा नगरसेवक जो कोणी निवडून येईल, जी वेळ ठरेल की 5व्या दिवशी पाणी, त्या 5व्या दिवशीच पाणी येईल. अधिकाऱ्याने 5व्या दिवशी जर पाणी नाही सोडलं तर शिवसेनेच्या स्टाईलनं सुदाम सोनूने कधीही त्याला उत्तर देण्यासाठी तयार आहे. नक्कीच. मला एक सांगा की तुम्ही महापौर पण होतात, माजी सभागृह नेता होता, नगरसेवकही होता. आता या क्षणाला जर नगरसेवक म्हणून हे निवडून आल्या तुमच्या पत्नी, तर एक पहिलं काम सांगा की जे त्वरित तुम्ही करणार आहात. आता एक बघा, म्हणजे मला तर महापालिकेचा 10 वर्षाचा अनुभव आहे. अगदी. आम्हाला सर्वात पहिले जर प्रश्न सोडायचा असेल तर हा मुख्य प्रश्न आमच्याकडे पाण्याचा आहे. नंबर 2ला ड्रेनेज लाईनचा आहे. मी जसं तुम्ही आता माझ्या पत्नीला विचारलं की 100 दिवसात काय करणार, काय काम करणार, 100 दिवसात हे सगळं होणं शक्य नाही. परंतु ह्या ज्या काही प्रमुख समस्या आहे सिडको अडकोच्या, ह्या समस्या मार्गी लावण्याचं काम मी सुरू करेल तेव्हा 100 दिवसात. आता तुमची ही जी लढत आहे, ही लढत कोणासोबत असणार आहे? हे बघा, हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे सिडको अडको. या बालेकिल्ल्यामध्ये आता आमच्यासमोर भाजप आहे, मिंदेंची शिवसेना आहे, हे लोक आहे. परंतु आम्ही जनतेच्या आशीर्वादाने एवढं सांगू शकतो की आम्ही आज नंबर 1ला आहे आणि आम्ही 16 तारखेला सुद्धा आम्ही 4 आमचे उमेदवार विजयी होतील. एक प्रभाग 7चा चेहरा म्हणून तुमच्याकडेच का बघावं? एक प्रभाग 7चा चेहरा म्हणून नगरसेवक या पदाचा तुमच्याकडेच का बघावं मतदारांनी? मतदारांनी बघणं म्हणजे मी लोकांची आपुलकी साधली ना पहिल्यापासून. एक बघा, नगरसेवक होणं किंवा आमदार होणं, हे जर एखादा पैशावाला माणूस एकदम इमिजिएटली राजकारणात आला तर तो पैसे खर्चून सुद्धा नगरसेवक होऊ शकत नाही ना, त्याला आपुलकी लागते. आपुलकी कशामुळे निर्माण होते की लोकांच्या समस्या सोडणे, लोकांच्या सुखदुःखात जाणे. आता माझ्याकडे तुम्हाला एक वैयक्तिक सांगतो की माझ्या ऑफिसमध्ये, माझ्या घरी घरगुती प्रॉब्लेम घेऊन सुद्धा नवरा बायको माझ्याकडे येतात. आई वडील सुद्धा मुलाच्या समस्या घेऊन माझ्याकडे येतात. काय येतात? मी त्यांच्या जातीचा नसलो तरी चालेल, मी त्यांच्या नात्याचा नसलो तरी चालेल, ते माझ्याकडे सांगता. काय येतात? त्यांना माहिती सुदाम मामा हा प्रश्न सोडणार आहे म्हणून, आणि मी सोडतो, प्रयत्न करतो.
बरेचसे असे नवरा बायकोचे भांडण, त्या बायकोला सोडण्याची हे आली, तर मी ते जुळवलंय. जिथं ताटातूत होतो ते मी जुळवलंय. असे म्हणजे सिडको अडकोमध्ये म्हणजे मला सगळ्यात मोठा अभिमान हाच आहे की मी राजकारणाच्या माध्यमातून मी लोकांच्या घरात घुसलो, लोकांचे तुटणारे संसार मी जोडले. ज्या ठिकाणी मुलगा आईवडिलाला त्रास देतोय, मी स्वतः जातीने त्या घरी गेलो, मुलाला म्हणजे हक्कानं 2 झापडाही मारल्या असेल, प्रेमाने समजून सांगितलं असेल, पण तो मुलगाही आज आई वडिलाची सेवा करतो. याच्यापेक्षा दुसरं पुण्य काय पाहिजे. ताई, येत्या 15 जानेवारीला मतदान आहे. तुमच्या प्रभाग 7 मधल्या मतदारांना काय आवाहन करा. हेच सांगेल मी की आम्हाला भरभरून मतदान करा, तुमची सेवा करण्याची संधी द्या. आम्ही तुमच्या माध्यमातून त्यांना हे सांगू शकतो आणि त्यांनी पण आम्हाला विश्वास टाकावा तेवढा आमच्यावर. आम्ही तेवढं त्यांचं कामं करायचा प्रयत्न करू. नक्कीच. मामा, मी पुन्हा तुमच्याकडे येतोय. प्रभाग 7चा चेहरा म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे प्रभाग 7 मधले जे उमेदवार आहेत, 4 पॅनलमधले, या पॅनलचं नेतृत्व तुमच्या हातामध्ये आहे. तर काय आवाहन कराल. मी सर्व नागरिकांना हात जोडून विनंती करतो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे 4 उमेदवार आपल्या प्रभागामध्ये उभे आहे. अ मध्ये संदीप जाधव आहे, ब मध्ये आपलं ब मध्ये राहुल सोनवणे, राहुल सोनवणेची आई आहे. अच्छा. आणि क मध्ये गीतांजली सुदाम सोनवणे आहे. आणि ड मध्ये गौरव पुरंदरे हे शिवसेनेचे उमेदवार आहे. मी लोकांना नम्र विनंती करतो की त्यांनी या 4ही उमेदवाराला आपला आशीर्वाद देऊन यांना विजयी करावं, एवढंच मी त्यांना विनंती करतो. ताई, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात. तुमचं व्हिजन नेमकं काय आहे आणि माझ्या प्रभागाचं व्हिजन काय आहे हे तुम्ही मतदारांना सांगितलं. मामा, तुम्ही देखील आता या उद्धव बाळासाहेब ठाकरे जो गट आहे, या गटाचं पॅनलचं प्रभाग 7चं नेतृत्व तुमच्यामध्ये आहे किंवा तुमच्या हातामध्ये आहे. तर यावरती देखील तुम्ही आमच्याशी संवाद साधला आणि तुमचं व्हिजन, या पॅनलचं व्हिजन काय असणार आहे प्रभागासाठी हे सांगितलं. त्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या दोघांचे खूप खूप आभार. नमस्कार. खरं तर यांचं व्हिजन नेमकं काय आहे आणि ते व्हिजन आता प्रभाग 7च्या नागरिकांना किंवा प्रभाग 7मध्ये ते व्हिजन कसं सत्यात उतरणार आहे हे बघणं देखील आता मतदारांना महत्त्वाचं ठरणार आहे. पुन्हा भेटूया पुढील प्रभागात आणि पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.